नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। शिरपूर खानला बोरगाव आबई फाटा दरम्यान 4 किलोमीटरचा रस्ता क्षतिग्रस्त झाला आहे। सोबतच वेकुली वनी एरिया मुंगोली कोलगाव पैनगंगा या खाणीतील अवजड कोळसा वाहतूक याच मार्गाने मागील 2 वर्षापासून रात्रंदिवस सुरू झाल्यामुळे या रस्त्यावर 2 ते 3 फूट खोल व 20 फूट रुंदीचे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दुचाकी, बैलगाडी, सार्वजनिक बस सेवा, जीप, ऑटो इत्यादी वाहनांना रस्त्यावरून उडणारी कोळशाची धूळ त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला 15 ते 20 फूट समोरचे दिसत नाही। कोळशाची धूळ रस्त्यालगतच्या शेतपिकावर साचून पूर्णतः फुलगळ होऊन 90% उत्पादन घट, परंतु उत्पादन खर्च वाढला मात्र उत्पादन होत नाही। एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे वेकोली सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांवर संकट येऊन शेतपीक व शेती बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे। याबाबत शेतपीक नुकसान सर्वे करून अतिशीघ्र मदत देण्यात यावी अशी मागणी करीत उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन देण्यात आले। सोबतच या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून जर या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या वतीने देण्यात आला। हे निवेदन देताना मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते। महत्त्वाचा राज्यमार्ग वनी चारगाव चौकी शिरपूर आबई फाटा शिंदोला या रस्त्याचं काम मागील 6 महिन्यापासून संथगतीने या ठिकाणी सुरू आहे। सोबतच वेस्टर्न कोलफील्ड वनी एरियाच्या कोलगाव पैनगंगा मुंगोली या 3 खाणीचा कोळसा या रस्त्याने वळविला असल्याने या रस्त्यावर 3 फूट खोल 20 फूट रुंद या पद्धतीचे खड्डे पडल्यामुळे बस वाहतूक विभागाने 6 नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन कळवले आहे की या रस्त्यावर वाहतूक करणे जीवाचा धोका आहे, बसचा अपघात होऊ शकते आणि आमचं आर्थिक नुकसान वाहनांचं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि होत आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू शकत नाही असा गंभीर विषय असल्यानं या ठिकाणी बस बंद झाली। परंतु रोज वनी शिंदोला, वनी कोरपना, गडचांदूर या ठिकाणी 20 फेऱ्या ये जा करत होत्या। 200 विद्यार्थी आणि 800 प्रवासी, आज 1000 लोकांचं येणं जाणं या ठिकाणी थांबलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्या गलथान कारभारामुळे, बेजबाबदारपणामुळे या ठिकाणी बस वाहतूक बंद होण्याचा गंभीर प्रकार या ठिकाणी घडला आहे। सोबतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक आणि त्यातून निघणारी कोळशाची धूळ यामुळे खानला, बोरगाव, आबई फाटा, शिरपूर, चारगाव या गावातील शेतकऱ्यांचे रस्त्यालगतचे शेतपिकं कोळशाने काळवंडलेले आहे। त्याचा सर्वे होणे आणि त्याची भरपाई देणे महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र शासनाने 9 जुलैला समिती नेमली, पण ती समिती अजूनही या ठिकाणी पोहोचलेली नाही। याकरिता आम्ही या आपल्या माध्यमातून माननीय उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांना गंभीरता समजावून सांगितली। त्यांनी याची गंभीरता घेऊन उद्याच 10 वाजता WCLचे GM, कार्यकारी अभियंता पांढरकवडा, परिवहन विभागाचे अधिकारी या सर्वांची बैठक SDOच्या दालनामध्ये या ठिकाणी लावलेली आहे। आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेल की आपण सर्वेक्षणाचा आदेश देऊन लवकरात लवकर या नुकसानग्रस्त धूळ प्रदूषण शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपाई मिळण्यासाठी सर्वेचा आदेश द्यावा आणि रस्त्याची दुरुस्ती तकलादू न करता या ठिकाणी 4.5 कोटीचा रस्ता 4 किलोमीटरसाठी आहे। 1 किलोमीटरला या ठिकाणी 1 कोटी 11 लाख रुपये मिळत असताना रस्ता चांगला का निर्माण होतच नाही, यासाठी अधिकारी कोण जबाबदार आहे याचा सुद्धा विचार या ठिकाणी होणे गरजेचं आहे। परंतु आमची मागणी आहे, विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान, शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि प्रवाशांचे होणारे हाल या सगळ्या गोष्टीवर कारवाई व्हावी। या उपर जर असं होत नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा मार्ग, पण ती वेळ येणार नाही असा विचार प्रशासनाने करावा, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। शिरपूर चारगाव आबई फाटा हा रस्ता जो आहे, हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे। या रस्त्याच्या ह्याच्यामधून शिरपूर, खानला, बोरगाव, कुर्ली या भागातील शेतकऱ्याचे नुकसान होत आहे। धूळ उडल्यामुळे त्यांच्या पिकांची नासाडी होऊन राहिली आहे। तरी अनेक दिवसापासून आम्ही निवेदन देऊन राहिलो। आज पुन्हा एक निवेदन दिलं विजयभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये। आज निवेदन दिल्यानंतर SDO साहेबांनी एक सकारात्मक चर्चा म्हणून उद्या GM यांच्याशी 10 वाजता तहसीलमध्ये बैठक लावलेली आहे।
आमची मागणी एवढीच आहे की जे काही या खराब रस्त्यामुळे बस बंद झाल्या, या बस पुनरुत चालू व्हावं, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, तसेच शेतकऱ्यांचे जे काही नुकसान या ठिकाणी होत आहे, धुळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, शेतीचं नापिकी होत आहे, याच्यावर सुद्धा सर्वे लावून त्यांचा पुन्हा एकदा सर्वे करून त्यांना धूळ प्रदूषणाचे नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी आज विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात आम्ही एक SDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे.